झालं का? हॅलो हाय मित्रांनो, आज व्हिडिओ काढतो इकडे बरोबर आहे. व्हिडिओ काढायचं कारण असं की आता आपण यूट्यूबला चॅनल खोललेलं आहे पहा यूट्यूबला. तर यूट्यूबला बी आपले आता व्हिडिओ येत जातील पहा. व्हिडिओ कशावर काढायचे कशावर नाही अगोदर आपण इंस्टाला काढायचं आणि परत फेसबुकला चालू आहे, आता यूट्यूबला चालू केलं आहे. आपण हर प्रकारची माहिती टाकणार आहेत वरदार आपण मी दिसतोय ना. हर प्रकारची म्हणजे आपल्याकडे आता 2-3 बिझनेस आहेत. शेळी पालन, वैयक्तिक शेती आणि फळबाग वगैरे आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातली माहिती दिली जाईल. आज चॅनलचं उद्घाटन करण्यात येणार आहे. आज फर्स्ट टाईम शेळी पालनाचा व्हिडिओ टाकायचा आहे. मी 7 वर्ष झालं क्षेत्रामध्ये आहे. जी तरुण वर्गांना जे आपलं सांगणं आहे की बा जी तुम्हाला बिझनेस करायचा आहे ते काही ना जी हे करण्यापेक्षा जी काही ना करा बिझनेस. शेळी पालनाचं मेन खाद्य आहे बघा. वरधारा थोडं मी दिसतोय ना, वरधारा थोडं जवळ धर मी दिसली का. शेळी पालनाविषयी मेन खाद्य आहे पहा. आता इकडं लावा, हे जी दिसतो ना तुम्हाला हे गिन्नी गवत आहे पहा. हे जे आहे हे गिन्नी गवत हे एक प्रकारचं खाद्य असतं. इकडे वरधारा मी दिसलं पाहिजे. आणि तुम्हाला हे जे दिसत आहे ना इकडं पहा, इकडं आणा कॅमेरा मॅडम. तर हे जे दिसत आहे ना सुवाबळ आहे पहा, ही टोटल ही शेळ्यांकरताच आहे. मी दिसतो ना माझ्याकडला ही शेळ्यांकरता आहे स्पेशल. त्याच्यामुळे ह्याचं आपल्याला चाऱ्याची पहिलं तुम्हाला शेळी पालनाविषयी चारा नियोजन करावं लागेल बा. तुम्हाला कुठलं धंदा करण्याऐवजी तुम्हाला शेटल होणं मिळेल. ही बघितली सुबाबळ आता इथून आम्ही कटिंग करतो अशी आणि मग ती शेळ्यांना टाकतो बा खाद्य. नाहीतर टाईम आला तर वेळ नसला की ह्यात बी सोडितो आणि नंतर हे कटिंग करून टाकायचं गव्हाणी. मेन पॉईंट प्रश्न ते. नंतर मग सुक्या चाऱ्यामध्ये एक कडब्याची वैरण द्यायची. तिकडे कडब्याची गंज आहे आपली. पण हे जे आहे मित्रांनो हे चारा एकदम यातून प्रोटीन कॅल्शियम सर्व शेळ्यांना मिळतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला पाण्याची कमतरता पडेल त्यावेळेस हे काय घासावानी जरी आज पाणी उन्हाळ्यात जरी ह्याला कमी पडे हे जळत नाही काय नाही. जवळ आहे सर जवळ चालेल शिटी. आणि ह्याचं मेन प्रश्न वैशिष्ट्य सांगायचे हे उन्हाळ्यातही जळत नाही पहा. तिकडं लावून दिसतंय उन्हाळ्यातही अजिबात हे जळत नाही. याला पाणी नसलं तरी काही होत नाही घासासारखं. आणि दिवसातून एक चारा जर ह्याचं वैरण दिलं तरी दूध ते निघतं. आणि शेळी पालनाला कसं आहे खुराकातून मका आणि कपडे पेंट द्यावं लागते एक टाईम सकाळच्याला. आणि हे चाऱ्याचं असं वैशिष्ट्य आहे की हे जळत नाही पहा. बघू शकता तुम्ही तिकडे किती वाढलेलं आहे. हे असं भरपूर वाढलेलं आहे. भरपूर इतकं वाढलेलं आहे दिसतंय तेवढं इकडंच आहे. 2-3 वैरणी असल्या हे गिनी हो. चला मागं तिकडं चला मागं पडशील ही एक वैरण गिनी गावताची सुबाबळाची एक वैरण इकडं एक आहे. आणि हे गिनी गवत एक आहे पहा. असं पट्टा लावलेलं ही सुबाबळमध्ये. हे तर आता वेळ नव्हता थोडं कार्यक्रम म्हणून तुम्ही डायरेक्ट ह्याची सोडून आता ह्याला पाणी नव्हतं पहा. मला सांगतो हे आता पाऊस झाल्यानंतर हे पूर्ण फुटलेलं आहे बघा. आता ह्याच्या शेळ्या सोडल्या तडा खाते ना. हे असलं गिन्नी गवत एक हे भारी पहा. हे स्पेशल शेळ्यांकरताच आहे बघा. हे शेळ्यांकरताच आहे. हे दिसत आहे ते गिन्नी गवत. अशा प्रकारे रील व्हिडिओ टाकतोय. जरी काही कोणाला अडचण लागली शेळी पालनाविषयी तरी आपल्याला चाऱ्यांविषयी कॉन्टॅक्ट करा. त्यांना भरपूर माहिती दिली जाईल. ओके थँक्यू. आणि यूट्यूबला आपल्याला सपोर्ट करा, फॉलो करा, शेअर करा. कसं करायचं.